विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यातील काही विचार थोडक्यात जे महत्त्वाचे ते विचार मी तुम्हाला या ठिकाणी मांडतो. विवेकानंदांचं एक स्लोगन आहे विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, अराइज, अवेक आणि स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व येथे व्यायाम करण्यासाठी आलो. त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचा. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम व्हायचं. मग शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं, अंग झुकून काम करायचं, मेहनत करायची आहे आणि शारीरिक श्रम करायचे आहे. कुठल्याही क्षेत्रातलं काम असो ते काम आपण अंग झोकून केलं पाहिजे. आणि आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेले असतात, त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची नाही, लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळी लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे, रोज झाले पाहिजे. आलं लक्षात? शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी दिवसातून एकदा तरी आपल्या शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा. फक्त विचार करत बसू नका, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण त्या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. कोणता सांगताय? दिस प्रेझेंट मोमेंट. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगतात, म्हणजे कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं नेहमी हेच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा. आपल्या प्रगतीच्या, आपल्या समाज, आपल्या स्वतःची, कुटुंबाची, समाजाच्या प्रगतीसाठी आपण चांगले विचार आत्मसात केले पाहिजे. आणि त्या विचारांवरती फक्त मंथन करू नका किंवा फक्त विचार करत बसू नका, तर त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा आणि त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहात. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी पण म्हटलं आहे, शिकाल तर टिकाल आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणातूनच तुम्हाला तुमचे अधिकार कळतील, पण त्याबरोबर तुमचे कर्तव्य पण तुम्ही विसरायचे नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तर शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस वर्गामध्ये शिक्षक आपल्याला शिकवत असतात किंवा क्लासरूम मध्ये किंवा क्लासमध्ये शिक्षक आपल्याला शिकवतात, त्यावेळेस विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे, शिक्षक काय शिकवतात, काय समजून सांगताय, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने जर अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल किंवा तुमचं ज्ञानार्जन चांगल्या प्रकारे होईल, तुम्हाला ज्ञानग्रहण शक्ती विकसित होईल. कारण विवेकानंदांनी सांगितलं आहे की
ज्ञानी माणसाचं सर्वात महत्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्तता याचा अर्थ एका वेळेस मनामध्ये एकच विचार चालू असणे, एकाच कामावरती विषयावरती तुमचे विचार कॉन्सन्ट्रेट झाले पाहिजे, संपूर्ण लक्ष त्या विचारांवरती त्या कामावरती लक्ष केंद्रित झालं पाहिजे, एकच कामाचे विचार मनामध्ये चालू असले पाहिजे. मग शिकवत असताना ते शिक्षण समजून घेण्याकडे तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तेव्हा जे पुस्तक तुम्ही वाचतात, जे वाक्य वाचतात, त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. त्या वाक्याचा अर्थ जर समजत नसेल तर तुमचं वाचन व्यर्थ आहे. नुसतं वाचन आवृत्ती पूर्ण करायची म्हणून वाचू नका. ते जे वाक्य तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्ञानार्जन करू शकता किंवा ज्ञान शक्ती तुमची विकसित किंवा ज्ञानामध्ये भर पडेल किंवा तुमची बौद्धिक क्षमता विकसित होईल. जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच विवेकानंदांचे युवकांबद्दलचे जे स्वप्न आहे ते साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल. तर भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी काय करावं लागतं ते तुम्ही आत्मनिर्भरता या विषयामध्ये ऐकलंच आहे. तर आपल्याला प्रथमतः आत्मनिर्भर बनायचं आहे आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही या व्याख्यानातून बोध घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.